हे कुठे आलो आहोत आम्ही? कुठे आहे हे? कुठे आहे हे सगळं? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस. आमचा गणपती तर गावी असतो, पण एक्झाम्स, अभ्यास ह्यामुळे मला आणि माझ्या मम्मीला गावी जाता आलं नाही. पण तरीही आम्ही इकडे जोरात गणेश चतुर्थी साजरा करत आहोत. तर मी आणि मम्मी सकाळपासून वाडीची तयारी करत होतो आणि आमची वाडी म्हणजे वाडीसाठी लागणारं सर्व जेवण रेडी झालेलं आहे. हे बघा, आमचं सगळं जेवण रेडी आहे. तर जेव्हा वाडी लावू तेव्हा आपण बघू काय काय बनवलं आहे ते. आणि आता आम्ही मस्तपैकी रेडी होऊन बाप्पाचे दर्शन करायला जात आहोत. कारण वाडी दाखवली तरी बाप्पाचं दर्शन हे इम्पॉर्टंट. तर चला मग आमच्यासोबत बाप्पाच्या दर्शनाला. आमच्याच घराच्या बाहेर फ्रूटवाले काका होते, तर त्यांच्याकडनं बाप्पासाठी आम्ही निघालो आहोत बाप्पाच्या दर्शनाला. तुम्हाला इथून ते मंडप दिसत असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि गोड गोड बाप्पाचं दर्शन घेऊन बाप्पाला प्रसादी दाखवून आपण घराकडे येऊया. आणि फायनली मग आम्ही आमच्या लोकेशनवर पोचलो, जिकडे एंट्रन्स इतकी सुंदर एक्वा वॉटर लाईन बनवून केलेली होती की कायच सांग. आणि मंडपाच्या आत शिरताच आम्ही बघितलं ते आपल्या महाराष्ट्रातील विविध गडांचे फोटो आणि त्यांची माहिती लावलेलं असं सुंदर असं मंडपाचं डेकोरेशन होतं. आणि ह्या गडांच्या फोटो माहितीच्या मधोमध विराजमान होते ते आपले गणपती बाप्पा. आणि अशा या सुंदर विघ्नहर्त्याचे आम्ही दर्शन केले. या विघ्नहर्त्याचे दर्शन केल्यानंतर आमचे मन काही भरले नाही. आणि आपल्या मुंबईची खासियत म्हणजे प्रत्येक ग्राउंडवरती, प्रत्येक गल्लीवरती एक ना एक गणपती मंडळ असतेच. तर मग आम्ही विचार केला की चला एकूण 5 गणपतींचे दर्शन करूया. मग काय, आम्ही निघालो आमच्या रस्त्यांवरती वेगवेगळी मंडळं शोधायला. जसे आम्ही चालत होतो तेवढ्यातच आम्हाला दिसली मुंबईची शान, म्हणजेच मुंबईच्या एका घरात गणपती असले की त्याच्या आजूबाजूंचे सगळे त्या गणपतीच्या आगमनाला आले. आणि चालता चालता आम्ही पोचलो चारकोपच्या श्री बालाजी सोसायटीमार्फत आयोजित गणपती मंडळाजवळ. आणि मंडळात शिरताच आम्ही पाहिले ते एवढे सुंदर गणपती. आणि ह्या बाप्पाचे दर्शन करून तिथेच एक जवळ असलेल्या दुसऱ्या मंडपाशी आम्ही पोचलो. तिथे बैलांवरती विराजमान गणपती बघून आमचे मन तृप्त झाले आणि आम्ही निघालो सेक्टर 4च्या गणपतीला. इथे दरवर्षी काही ना काही सोशल मेसेजवरती सुंदर असं डेकोरेशन केलं जातं. आणि ह्या वर्षीही दरवर्षीप्रमाणेच एक सोशल मेसेजवरती डेकोरेशन केलं होतं. आणि ह्या वर्षीचा विषय होता ऑपरेशन सिंदूर, जो पूर्णच इंडियासाठी मानास्पद गोष्ट होती. आणि आम्ही 5व्या गणपतीचे दर्शन कंप्लीट करायचे म्हणून तिकडच्या एका जवळ गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि घरी आलो. सो गाईज, फायनली आम्ही आलेलो आहोत गणपती दर्शन करून. एक म्हणता म्हणता आम्ही 5 गणपतींचे दर्शन केलेले आहे आणि ते करता करता आम्हाला 3:45 वाजलेत. तर चला तर मग हे बघ, मी वाडी तयार करायला आपले सगळे पदार्थ इकडे आणून ठेवलेले आहेत. चला तर मग वाडी तयार करूया, मला नैवेद्य दाखवून पोटपूजा करूया. आणि अशा प्रकारे आपण वाडी रेडी केलेली आहे. तर ह्यामध्ये तुम्ही बघू शकता भात, डाळ, कोबीची भाजी, भेंडीची भाजी, बटाट्याची भाजी, अळवडी असं सगळं आपण जेवण केलेलं आहे. तर चला मग बाप्पाला नैवेद्य दाखवूया आणि मग जेवण करूया. आणि त्यासोबतच आम्ही तयार केले आहेत हे 11 मोदकांची थाळी.
सो फायनली अशा प्रकारे आपला फर्स्ट डे ऑफ गणेश चतुर्थी संपत आलेला आहे. तुम्ही बघितलंच की आम्ही 5 गणपती बघितले, त्यांची पूजा केली, घरी येऊन मस्तपैकी नैवेद्य खाल्लं, मोदक खाल्ले आणि मग जसं मी सांगितलं की अभ्यासामुळे आम्ही गावी जाऊ शकलो नाही. तसंच संध्याकाळी अभ्यास केला, थोडासा टाईमपास केला आणि आपला हा दिवस संपला. चला तर मग तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.